नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बनवतो. ते अपडेट म्हणजे दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. ही बँक महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र एकूण 6 शाखाद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे 113 कोटी रुपयाचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित एका अग्रणी नागरी सहकारी बँक शाखा व्यवस्थापन आय.टी. संस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, आय.टी. अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदाच्या भरती निघालेल्या आहे. या पदासाठी तुम्ही कशा पद्धतीनं अर्ज करायचा, त्याचबरोबर याची अर्ज करण्याची तारीख किती, शेवटची तारीख किती, तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती असेल, या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघू. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला वेबसाईटवर लागेल. वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर आपला असं काही इंटरफेस दिसेल. इथे तुम्ही भरतीचं शेड्यूल बघू शकता, ओपनिंग इव्हेंट्स बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता कमेंट्स ऑफ लाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन. अर्ज करण्याची सुरुवात या तारखेला झालेली आहे 12/11/2024. त्याचबरोबर अर्जाची नोंदणी बंद करण्याची तारीख 26 तारीख आहे. त्याचबरोबर अर्जाची संपादन करण्याची तारीख 26/11 आहे. त्याचबरोबर पेमेंट सादर करण्याची शेवटची तारीख 26 आहे. त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग ऑफ युअर ॲप्लिकेशन ची शेवटची तारीख आहे 26/11/2024. म्हणजेच तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/11 असणार आहेत. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला नोटिफिकेशनवर यायचं. नोटिफिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला भरती संदर्भातील आपल्याला इथं PDF दिसेल. आपण या भरतीबद्दल थोडक्यात इथं माहिती जाणून घेऊया. इथं दी महाराष्ट्र अर्बन ऑफ बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. तुम्ही बघू शकता जाहिरात कोड क्रमांक. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण 6 शाखेद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे 113 कोटी रुपयाचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित एका अग्रणी नागरी सहकारी बँक शाखा व्यवस्थापक व आय.टी. व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, आय.टी. अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदाकरिता दी महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्यात येत आहे. सदर प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज दिनांक 12/11/2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 26/11/2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आपण पाठवायचे आहे. पदाचा तपशील खालीलप्रमाणे. आपण इथं थोडक्यात या पदाचा तपशील बघूया. अर्ज करण्याची इथे तारीख आपण तर बघितलीच. त्याचबरोबर अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे अंतिम दिनांक सुद्धा आपण इथं बघितली. त्याचबरोबर आपण इथं परीक्षा दिनांक, कनिष्ठ लिपिक पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तिथं प्रसिद्ध करण्यासाठी या वेबसाईटवरून तुम्ही इथं अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक, कनिष्ठ लिपिक इथून तुम्ही या वेबसाईटवर जाऊन इथे डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मुलाखत दिनांक या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही इथं बघू शकता. त्याचबरोबर इथं खाली काही महत्त्वाच्या सूचना आहेत. जसं की मी इथं आल्यानंतर तुम्हाला एका पदाबद्दल माहिती देतो. इथं हे बघू शकता पदाचं नाव अधिकारी म्हणून. इथे एकूण पदे 8 आहे. इथे तुम्हाला नोकरीचे ठिकाण मुंबई व पुणे शहर यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. वयोमर्यादा किमान तुम्ही बघू शकता 31/10/2024, किमान 25 ते कमाल 35 वर्ष. तुम्हाला इथे शैक्षणिक अर्ज मान्यतापर विद्यापीठाची पदवी, त्याबरोबर आवश्यक MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. त्याचबरोबर तुम्हाला प्राधान्य JIIB, CAIIB, CDC&A, DCM उत्तीर्ण तसेच शासन मान्य प्राप्त इतर संस्थेची ICM, IIBF, IIB, वॉमिनिकॉम, इतर बँकिंग सहकार, कायदेविषयक पदविका. त्याचबरोबर तुम्हाला अनुभव इथं दाखलेला आहे. बँकेमधील किंवा इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक पदावरील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं सांगितलेला आहे. तुम्हाला इथं भाषा ज्ञान, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा लिहिणे व बोलण्याचे प्रभुत्व असणे. तुम्हाला वेतन स्केल या पद्धतीने 490-35 हे तुम्हाला इथं वेतन स्केल बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला भरतीची प्रक्रिया इथं खाली आपल्याला दाखवलेली आहे. सदर भरती प्रक्रिया परीक्षा बँकेमार्फत राबवण्यात येईल व पात्र उमेदवाराची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल. त्याचबरोबर शुल्क आपलं ऑनलाईन पेमेंट करायचं. इथं अर्ज मागवण्याचे शुल्क ₹500 अधिक व 8% GST असे एकूण शुल्क ₹590 विना परतावा ऑनलाईन पेमेंट. आपल्याला जरा
इथे बघू शकतो मी उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी शंका असल्यास संकेतस्थळ उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकावर अडचणी शंकाचे निरसन आपण करू शकतो. यामध्ये आपण थोडक्यात बघा भरतीचा सिलेबस कसा असणार आणि भरतीची प्रक्रिया कशी असणार. तुम्ही इथे बघू शकता ऑफलाईन परीक्षा कनिष्ठ लिपी पदवीधर 100 गुणाची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरूपी लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल व बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संख्यात्मक आणि गणित क्षमता, इंग्रजी भाषा आणि व्याकरण, संगणक आणि इतर सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्नांचा समावेश असेल. तदनंतर 100 पैकी प्राप्त गुणांचे 90च्या गुणोत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल व सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या ऑफलाईन परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला इथे पण बघून परीक्षेचे विषय तुम्हाला पहिला विषय संख्यात्मक आणि गणित क्षमता, त्यामध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये राहील. इंग्रजी भाषा आणि व्याकरण हे सुद्धा इंग्रजीमध्ये राहील. तुम्हाला एकूण प्रश्न याचे 40 राहील, याचे 20 राहील. एकूण गुण तुम्हाला 40, 10 असे राहील. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता संगणक, इतर सहकार ज्ञान इंग्रजी व मराठी असणे आवश्यक. त्याचबरोबर बौद्धिक चाचणी इंग्रजी व मराठीमध्ये असणे आवश्यक. त्यामध्ये बँकिंग आणि सामान्य ज्ञान इंग्रजी व मराठी असणे आवश्यक. ही अशा पद्धतीने तुम्ही भरतीची माहिती पूर्णपणे बघू शकता. कोणत्या कोणत्या पदासाठी काय पात्रता ही संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिली आहे. तुम्ही या PDF मध्ये संपूर्ण माहिती बघू शकता आणि तुम्ही इथं यावर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला परीक्षा कनिष्ठ लिपिक असले समजा अप्लाय करायचं, या तुम्हाला उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो. या वेबसाईटवर यायचं. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक समोर आपला असा की इंटरफेस दिसतं. आपलं क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक करायचं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा, कन्फर्म आधार नंबर तोच टाकायचा. आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं, कन्फर्म फर्स्ट नेम इथं टाकायचं. इथं मिडल नेम टाकायचं. इथं तुमचं कन्फर्म मिडल नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं. इथे मला नेम ऑफ द प्रिंटेड हॉल तिकीटवर कसं नाव पाहिजे ते आपल्याला इथे तुम्हाला हॉल तिकीटवर छापले जाणारे नाव दिसेल. त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा, कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं आपल्याकडे ऑप्शनमध्ये अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर टाकायचा, तो मॅन्डेटरी नाही टाकायचा जमतो. ईमेल आय डी टाकायचा, कन्फर्म ईमेल आय टाकायचा आणि व्हेरीफाय डिटेल करायचा आणि तुम्हाला पुढच्या पद्धतीने अर्ज फिलअप करायचा. आजचा हा दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत भरती निघाले त्याबद्दलची माहिती होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.